तर आता आम्ही बामणाच्या वाड्यावर आहोत आणि आता आपल्या घरातून एक हार दरवर्षी माझी बहीण पाठवते. तो हार मी आता इकडे लावणार आहे. मी, माझा काका आणि काकाचा मुलगा आलोय. आम्ही इकडे तो हार लावू. पाठी बघू शकता. मागून येईल ना असं डायरेक्ट. मागून पुढे वाटला लावून बघा, वाटला येईल तो तिकडे. हा हार साईड दे ना. वाटला इकडे सुद्धा तुझ्याकडे का जरा. जो हार आहे तो हार आम्ही लावलेला आहे दरवर्षीप्रमाणे. जेव्हा पालखी निघेल तेव्हा आपला हार व्यवस्थित लावण्यात येईल. सोनाली दीपक झाडेकर. सोनाली दीपक झाडेकर. महाराज केंबाव करताय मस्त मी बाई माझ्याशी धरणावले काय तुला आज जोडून करणं चाललाय तर बावानी केंपानं कालकीने पांढरे शंकर तो जमीन अवगत तर बाया सोनाली ना सोनाली दीपक झाडेकर. तर बाई तुझ्या पालखीला दरवर्षी एक हार लावते तसा हार बाई तुझ्या पालखीला लावलेला आहे. पण काय कुठला विघ्न असला तुझ्या घरचा असला बाहेरचा असला गाव असला तरी बाई जिकडे तिकडे सुरू करतील. असे जिकडे तिकडे कामाधंद्यासाठी येणार फिरणार आहे. तुझ्या पाठीवरती सादर उभी राहतील. तुझं उभायचं आहेत त्यांना सुखाची सांभाळशील. आणि जसा तुझ्या हौसन पालखीला हार लावते तशीच त्यांच्या लेकरावालांची घर कुटुंबियांची अगदी हौस मौज करशील. हार लावलेला तो मान्य करून घेशील. आता मी तुला अर्ज घालतोय. अर्जात माझे फुलं लावू. अरे फुलं जास्त दिलं नाही. काढली पालखीला लावतो ना पूजा करते. आज आहे गुरुवारीचा शेवटचा दिवस आणि आज पालखी आपल्या घरी जाणार. म्हणजे आपल्या त्या मूळ स्थानी आपल्या स्थानी जाणार. जे देव आहेत ते आपल्या मूळ स्थानी जाणार आणि ते आसन करणार. सो आता आज देवळ म्हणजे प्रॉपरली होळी असते आमच्या गावामध्ये. तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये प्रॉपर दाखवेल. आणि आज खूप गोष्टी एन्जॉय करण्यासारख्या आहेत. कीर्तन आहे आणि डीजे पण असेल, भजन पण असेल, कीर्तन असेल, कीर्तन ढोल डीजे आणि बघा तुम्ही पुढे किती क्राऊड असेल ते पालखीमध्ये. 7 वाड्या असतील. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की सभेना म्हणजे काय असतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की मध्ये काय आहे. हे आमच्या गावाची नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आहे तो होळीचा दिवस. पालखी आपल्या बामणाच्या वाड्यातून बाहेर पडून पर्यावरण नाचायला सुरुवात झालेली आहे. पुढे बघाल कशी दुर्गड असते ते पूर्ण दाखवले का बघते की नाही. दाखवा असू दे.
पालखी बामणाच्या वाड्यावरून आता सानेवर जाणार आहे आणि सानेवरती गेल्यावर पाटील जे आहेत गावाचे ते पुढे मनसतील आणि पुढे प्रार्थना करतील की आपण सगळ्यांमध्ये चांगल्या व्यवस्था आलेले आहेत. पालखी बामणाच्या वाड्यावरून खाली आले सानेवरती आणि शेवटचे सानेवरती पालखी ते लागणार आहे. त्यानंतर पालखी जल्लोषात पालखी ठाण्यावरती शेवटचा नाचून निघेल. चार वाजता पालखी ठाण्यावरती
आता पालखी सामनेवर निघाली आहे. तर आपली पालखी पुढे गेली आहे आणि मी मागे थांबलोय कारण की मला जाऊन गाडी घ्यायचं. सो मी आता जाऊन गाडी घेईन आणि पुढे मला अजून व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न नाही करेन दाखवण्यात मी. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून माहितीच पडत असेल की धुळवड म्हणजे काय आहे. तर मी बघू शकता मला आता आजचा ही धुळवट सुरू झाली आहे प्रॉपर म्हणजे सुरुवात आधी सगळ्या वाड्यांमध्ये सगळे एकमेकांना कलर लावायला सुरुवात करतात. त्यानंतर हळूहळू सगळे वाडीतले जेवढे पण वाडीतले असतील ते आपल्या पालखीसोबत सहभागी होत. पुढे आता कीर्तन पण चालू होईल आणि मग डीजे चालू आहे आणि पालखीसोबत जो ढोल आहे सने ढोल तो पण चालू आहे आणि पालखी नाचत नाचत पुढे आपल्या जर्नीला कंप्लीट करेल. म्हणजे ती आपल्या स्थानावरती जाऊन पुढे जात जाईल, स्थानावरती जाऊन पोचेल. सो तुम्ही आतापर्यंत जर पायाला खूप दगडी लागत आहेत, काय करू शकत नाही. 3 दिवस मी आलोय, 3 दिवस बिना चपलेचा आहे आणि हे कंपल्सरी आहे. आणि आज कोणाचा पाय चप्पल नसणारच आहे. जर आढळून आलास तर त्याला दंड आहे. हे खूप चांगले नियम असतात प्रत्येक गावामध्ये. हे मला खूप आवडले की ॲटलिस्ट त्या गोष्टीची प्रॉपरली डिसिप्लिन राहील प्रत्येक व्यक्तीला त्या गोष्टीचा. हे मेन गोष्ट आहे, हे मेन मोटिव्ह आहे आणि हे असलंच पाहिजे. तर त्याच्यामुळे खूप चांगलं वाटेल. तुम्ही पुढे बघत राहा आणि असाच व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत राहीन मी. आता 4:30 4:15 झाले असतील. पालखी पुढे जात चालली आहे आणि आता मी आलोय गाडी घ्यायला. पालखी आता पुढे गेले सानेवरून, म्हणजे ती पुढच्या तरणीला तिच्या पुढच्या वाटचालीस तिची सुरुवात झाली आहे. ती जांभूळ सारी जायला सुरुवात झालेली आहे. तिच्यासोबत तिचे भक्तजन जेवढे पण आहेत गावातले प्रत्येक भक्तजन पालखीसोबत चालला आहे तिला तिची सांगता करायला. आणि मी आता आलोय साने बामणाच्या फळ्यावर कारण की मी गाडी इथे लावली आहे आणि माझ्या भावंडांनी मला कलर लावलाय. आणि प्रत्येक वाडीमध्ये असेच एकमेकांना सगळे मित्रमैत्रिणी जेवढे कोण असेल ते सगळ्यांना असेच होळी. आज होळी आमच्या गावात साजरी होते. मेन म्हणजे ती पहिली होळी नाही, आज जी होळी आहे ती पहिली आमच्या गावात साजरी होते आणि ती होळी आता पुढे हळूहळू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. डीजे आहे, बँजो आहे आणि डोल
कीर्तन हे पण असणार आहे, भजन कीर्तन दोन्ही पण. तर तुम्ही बघत राहा. आता या रोडवरती समोर पालखी जी जागा आहे, त्या जागेवरून पालखी पुढे आमची धावत धावत जाणार. ती खूप बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि पालखी आपल्या मागे आहे, तर तुम्हाला दाखवतो पालखी कुठपर्यंत आले ते, आणि पालखीमध्ये काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो. पालखीच्या मिरवणुकीत पहिला आहे लोकांचं आहे ढोल मागून आहे.
तुम्हाला जर दिसत असेल पालखी आता आपल्या अंतिम चरणावरती आलेली आहे आणि त्यानंतर पालखी आपली पुढे पुढे हळूहळू आपल्या मूळ जागेवर म्हणजे ज्या मूळ स्थानामध्ये जायला तयार झालेली आहे आणि आपली ही मिरवणूक इथे शेवट घेणार आणि त्या शेवट नंतर तिला नमजून म्हणजे तिची प्रार्थना करून देवाला आपल्या जागेवरती पाठवण्यात येईल त्यांच्या मूळ जागेवरती. तर आता ही मिरवणूक आणि शिमगा इथे आमचा आणि धुळवट हे इकडे संपण्यात येईल आणि तुम्हाला दिसेल की आमचा तो देव आहे तो कसा धावत जातो त्याच्या जागेवर त्याच्या मूळ जागेवरती ते तुम्हाला दिसेलच. सो स्टे ट्यून राहा आणि तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ बघा. ही व्हिडिओ सगळ्या या पार्ट वाईज टाकेन अशी माझी स्वतःहून इच्छा झाली आता, कारण की खूप मोठ्या व्हिडिओ होत चालल्यात आणि मला खूप एडिटिंग करायला लागणार आहे. सो मी यामध्ये खूप एडिटिंग वगैरे करणार आहे. सो तुम्ही बघत राहा. माझ्या चॅनलला नाव आहे झाडेकर ब्लॉग्स आणि तुमच्यासाठी असेच वेगवेगळे कंटेंट आणण्याचा प्रयत्न करेन आणि मला आवडेल अशी मला इच्छा आहे. ठीक आहे, तुम्हाला जर डायरेक्टली जेव्हा देव करून जातील ते तुम्हाला दाखवेन. त्यासोबत मी पण राहावे माझी स्वतःची इच्छा आहे. बघू शकता पालखी आपल्या अंतिम झाला तयार खेमेश्वर महाराज की देवाची देवासाठी काय पडतंय. जय
आणि आपले देव अशा प्रकारे त्यांच्या घरी केलेले आहे आणि त्यांचे भक्त त्यांना खूप मेहनत करून आणि देव ला चालला कधी परमेश्वर महाराज की जय हो नमो पार्वती माते हर महादेव. तर अशा प्रकारे आपला हा शिमगा उत्सव संपलेला आहे. देव त्यांच्या मूळ घरी केलेले आहेत आणि ते आता तिकडे स्थानपन्न पूर्ण वर्षभर होणार आणि त्या स्थानपन्नानंतर एका वर्षाच्या आमच्या आतुरतेनंतर देव पुन्हा आमच्या भेटीस येणार. खूप छान वाटतंय. देवाला सोडायला जाणं म्हणजे कळत नाही का, पण काहीतरी वेगळीच वाईब्स आहे त्या गोष्टीची आणि खूप भारी वाटतं. आणि हा सुतारवाडीचा शिमगोत्सव संपलेला आहे 2026चा. पुढच्या वर्षी आपण नक्की भेटू 2027च्या शिमगोत्सव मध्ये. मी एकटा नसेन, माझ्यासोबत अजून कोणतरी असेल आणि ट्राय करेन चांगला व्हिडिओ बनवायचा. आणि खूप बरं वाटलं मला आज. देवाला सोडलं, देव गेला त्यांच्या घरी. खूप छान वाटलं मला. सांगू नाही शकत फिलिंग, पण मला व्हिडिओमध्ये थोडीफार समजली असेल. आय होप मला व्हिडिओ आवडत असणार. आजचा दुलोडीचा जो कार्यक्रम आहे तो संपला आहे आणि एवढंच. इथेच मी व्लॉग संपवतो आणि व्लॉगची सांगता करतो. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये चांगल्या नवीन कंटेंट सोबत, नवीन जागेसोबत. तर तुम्ही स्टे राहा, सपोर्ट करत राहा चॅनलला. त्याचं नाव आहे झाडेकर व्लॉग्स. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. ओम नमः शिवाय.